नमस्कार नमस्कार. तर आज रात्रीचा पोपटी करायचा प्लॅन आहे. आम्ही लागलोय तयारीसाठी फाटी आणि गवत आणायला. प्रथम दादाने खूप मेहनत घेतली आहे भाई गवत तोडायला. आम्ही गवत आणि फाटी घेऊन निघालो घरी. ठीक आहे, भुताटकीची गल्ली बोलत होते हे लोक. आम्ही पटकन निघालो आणि तयारीला लागलो पोपटीच्या घरी जाऊन. मटका रेडी होता, त्यामध्ये अंडी, शेवग्याच्या शेंग्या आणि भांबरुडाचा पाळा टाकला. भांबरुडाचा पाळा टाकायचा कारण स्मेल जास्त येत नाही. फुल पण आपली आता पेटलेली आहे. तड 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 करून आता मटका उलटी करायची वेळ आहे. रोहित दादाने घेतलाय मटका हातात आणि टाकला पटकन. मटका गेलाय चुलीमध्ये, पेट घेतोय हळूहळू धीमी आचमध्ये. एकदम मस्त चिकन शिजणार आता आतमध्ये. हे बघा, जवळजवळ अर्धा तास मटका ठेवलेला आणि आता शिजला असावा. आता चेक करतोय आम्ही काढून. मटका ठेवलाय भाई रोहितने. जाम भारी स्मेल येत होती आतून, जाम भारी सुगंध चिकनचा सुटलेला. आणि हे बघा सगळं शिजलेलं प्रॉपर एकदम. शेंगा आणि अंडी जाम टेस्टी होतं. आणि उपाशी मित्रमंडळ तयार झालंय, सज्ज झालंय खाण्यासाठी. अंडी बिंडी साईडला काढून आधीच घेत आहे ते लोक. जरा आमच्या संकेश भाऊचं बार्गेशीच चालू होता म्हणून त्याला काय खायला मिळालं नाही चिकन. बट भावाने शेंगा दाबून खाल्ल्या. लय भारी झालेल्या शेंगा पण. त्या एवढ्या गळ्यापर्यंत ठोसल्यानंतर चालायला तर हवं म्हणून आम्ही निघालो चालायला. अरे गावातच वॉक केला.